मतदानाच्या दिवशी मॉकपोल झाल्यानंतर सीयू मशीन ही सील केली जाते। या ठिकाणी सीयू मशीनच्या सीलिंगची प्रक्रिया आपण पाहणार आहोत। हे जे मशीन आहे याच्यामध्ये एक सीयू आणि त्याला दोन बीयू जोडलेले आहेत आणि दोन बीयूवर तीन मतपत्रिका आहेत। या मशीनचं मतदानाच्या दिवशी मॉकपोल झालेला आहे आणि सीयू मधील डाटा हा क्लिअर केलेला आहे, म्हणजेच या सीयू मध्ये 0 मते आहेत। आपण एकदा ही मशीन चालू करून पाहणार आहोत की याच्यामध्ये 0 मते आहेत का। आता ही मशीन चालू करतोय, त्याच्यामध्ये आपण जे डिस्प्ले दिसणार आहेत ते डिस्प्ले आपण या ठिकाणी पाहणार आहोत। याच्यामध्ये जो डिस्प्ले आहे तो पहिला डिस्प्ले स्टेट इलेक्शन कमिशनचा असेल, नंतर डेट, टाइम, त्यानंतर त्या मशीनचा सिरियल क्रमांक आणि या मशीनमध्ये असणाऱ्या मेमरी कार्डचा नंबर असेल। त्यानंतर हे मशीन कोणत्या वॉर्डचा आहे आणि कितव्या केंद्राचा आहे हा क्रमांक या ठिकाणी दिसेल। त्यानंतर या मशीनला किती मतपत्रिका आहेत, म्हणजे या ठिकाणी 3 मतपत्रिका आहेत हे या ठिकाणी दिसेल। आणि त्यानंतर पहिल्या बॅलेटवर 6 कॅन्डिडेट मधून एक कॅन्डिडेट निवडायचा आहे, म्हणून कॅन्डिडेट 6 सीट 1 हा मेसेज येईल। दुसऱ्या मतपत्रिकेवर 5 कॅन्डिडेट आहेत आणि 5 कॅन्डिडेट मधनं एक कॅन्डिडेट निवडायचं, म्हणून बॅलेट 2 त्याच्यामध्ये कॅन्डिडेट 5 आणि सीट 1 असे मेसेज येतील। त्याच्यानंतर बॅलेट 3 वर 5 उमेदवारांमधून एक उमेदवार निवडून द्यायचा आहे, म्हणून मेसेज येईल बॅलेट 3 कॅन्डिडेट 5 आणि सीट 1। या पद्धतीने हे मेसेज येतील आणि ते मेसेज आल्यानंतर या मशीनच्या बॅटरीची लेवल या ठिकाणी दाखवली जाईल जी हाय आहे। आणि त्यानंतर आपल्याला खात्री करायची आहे की या मशीनमध्ये किती मत आहेत, त्याकरिता आपण टोटल बटन प्रेस करणार आहे। टोटल बटन प्रेस केल्यानंतर पुन्हा बॅटरीची लेवल येईल आणि बॅटरीची लेवल आल्यानंतर त्या ठिकाणी या मशीन त्यावेळेस दिनांक आणि वेळ येईल आणि त्यानंतर या मशीनमध्ये किती बॅलेट आहेत ते या ठिकाणी येईल। नंबर ऑफ बॅलेट 3 आहेत आपल्याकडे, म्हणजे 3 मतपत्रिका आहेत आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये 0 मते आहेत हा या ठिकाणी डिस्प्ले होईल, म्हणजेच या मशीनची CRC करण्यात आलेली आहे। म्हणजेच हे मशीन आपल्याला सीलिंगसाठी रेडी आहे। त्याकरिता आपण हे युनिट प्रथमतः बंद करणार आहोत। सीयू त्या पद्धतीने सीयू बंद करण्यात आलेले आहे। आता आपल्याला सीलिंगसाठी जे साहित्य लागणार आहे ते साहित्य, त्याच्यामध्ये 4 वेगवेगळे असे हे गुलाबी पेपर सील आहे, त्याच्यानंतर हे ABCD स्ट्रिप सील आहे, हे स्पेशल टॅग आहे आणि हे ॲड्रेस टॅग आहे। याच्या मदतीने या ठिकाणी आपण सीयू सीलबंद करणार आहोत। या 4ही बाबीवर केंद्राध्यक्ष आणि उमेदवाराचे प्रतिनिधी हे स्वाक्षरी करतील आणि ते स्वाक्षरी केल्यानंतर ते क्रमांकही उमेदवाराचे प्रतिनिधी लिहून घेऊ शकतात। याच्यानंतर आपण रिझल्टचा जो कंपार्टमेंट आहे तो सीलिंगची प्रक्रिया पाहणार आहोत। यासाठी हा बाहेरचा कंपार्टमेंट या पद्धतीने ओपन करणार आहोत आणि या ठिकाणी जो रिझल्टचा भाग आहे तो या ठिकाणी पिन दाबून हाही छोटा कंपार्टमेंट ओपन करणार आहोत आणि तो कंपार्टमेंट ओपन केल्यानंतर हे गुलाबी पेपर सील आहे ते याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण इन्सर्ट करणार आहोत की जेणेकरून त्याचा जो गुलाबी भाग आहे तो वरच्या बाजूला दिसेल आणि हे मशीन हे छोटा कंपार्टमेंट बंद करताना गुलाबी पेपर सीलचा हा पोर्शन एवढाच या ठिकाणी येईल। या पद्धतीने तो दुमडणार आहोत आणि म्हणजे एवढाच वरच्या बाजूला ठेवणार आहोत आणि खालच्या बाजूला उर्वरित पोर्शन ठेवणार आहोत। या पद्धतीने हे गुलाबी पेपर सील इन्सर्ट केल्यानंतर रिझल्टचा छोटा कंपार्टमेंट आपण बंद करणार आहोत आणि तो या स्पेशल टॅगच्या साहाय्याने सील बंद करणार आहोत। या पद्धतीने स्पेशल टॅगला च्या दोरा या पद्धतीने बांधून त्या ठिकाणी एक गाठ बांधणार आहोत आणि त्यानंतर स्पेशल टॅग या पद्धतीने वरच्या बाजूला सील करणार आहोत की जेणेकरून हा जो खुबणीचा भाग आहे तो बटनाच्या बाजूला जाईल। या पद्धतीने हे स्पेशल टॅग सील करणार आहोत। हे स्पेशल टॅग सील करताना जो दोरा आहे तो थोडासा लूज बांधणार आहोत, म्हणजे स्पेशल टॅग मधील जो हा पोर्शन आहे तो क्लोज बटनाच्या भोवती आपल्याला व्यवस्थित बसवता येऊ शकेल। या पद्धतीने 2 गाठी बांधून हे स्पेशल टॅग या ठिकाणी आपण सील करतोय। यासाठी
पितळी सील, लाख आणि हा कार्ड बोर्ड घेणार आहोत, ज्याच्या साहाय्याने ही जी गाठ बांधले ती आपण सील करणार आहे। याच्यामध्ये सुरुवातीला जो दोरा अतिरिक्त झालाय तो आपण कट करू शकतो आणि हा कट दोरा केल्यानंतर या ठिकाणी या सीलच्या माध्यमातून हे सील करणार आहोत आणि ते सील केल्यानंतर या ठिकाणी हे स्पेशल टॅग क्लोज बटनाच्या भोवती अशा पद्धतीने बसवण्यात येईल। यानंतर रिझल्टचा जो बाहेरचा कंपार्टमेंट आहे तो या पद्धतीने आपण बंद करणार आहोत आणि त्यानंतर ही स्ट्रिप सील ABCD घेणार आहोत आणि त्याचा पोर्शन या पद्धतीने आपण घेणार आहोत की जेणेकरून A चा पोर्शन या ठिकाणी वर राहील आणि तो वर राहणारा A चा पोर्शन आणि हे जी स्ट्रिप सील आहे ती क्लोज बटनाच्या खालच्या बाजूला आली पाहिजे, म्हणजे याची गुंडाळी क्लोज बटन केल्यानंतर क्लोज बटन ही ओपन होऊ शकेल। याच्यामध्ये A चा जो चिटकवलेला पोर्शन आहे तो या ठिकाणी ओपन केलेला आहे आणि त्याच्यावर या पद्धतीने गुलाबी पोर्शनचा जो खालचा भाग आहे तो आपण चिटकवणार आहोत। अतिरिक्त भाग या ठिकाणी या पद्धतीने दुमडणार आहोत की ज्याच्यामुळे गुलाबी पेपर सील व्यवस्थित सील होऊ शकेल। आणि त्यानंतर B चा पोर्शन त्याचा चिटकवलेला भाग काढून B चा पोर्शन अशा पद्धतीने आपण या गुलाबी पेपर सीलवर चिटकवणार आहोत की C चा पोर्शन आपला वर दिसेल आणि C चा पोर्शन वर दिसल्यानंतर आपण C ची जो चिटकवलेला भाग आहे तो आपण या ठिकाणी काढणार आहोत आणि तो चिटकवलेला भाग काढल्यानंतर जो गुलाबी पेपर सीलचा वरची बाजू आहे ती त्या C वर आपण अशा पद्धतीने चिटकवणार आहोत। ती चिटकवल्यानंतर हे जे ABCD स्ट्रिप सील आहे त्याची गुंडाळी पूर्ण CU च्या भोवती करून त्याचा D चा भाग हा या पूर्ण याच्यावर आणणार आहोत आणि D चा चिटकवलेला भाग काढून पुन्हा आपण D चा जो भाग आहे तो या गुलाबी पेपर सीलवर अशा पद्धतीने चिटकवणार आहोत जेणेकरून या ठिकाणी गुलाबी पेपर सीलचा क्रमांक असेल, ABCD स्ट्रिप सीलचा क्रमांक असेल, हे दोन्ही स्पष्टपणे दिसतील। आणि त्यानंतर या ठिकाणी ॲड्रेस टॅग, त्यानंतर आपण हे ॲड्रेस टॅग आपण दोऱ्याच्या साहाय्याने या ठिकाणी सील करणार आहोत की जेणेकरून हा रिझल्टचा पूर्ण कंपार्टमेंटचा सेक्शन सीलबंद होईल आणि तो ओपन करता येऊ शकणार नाही। फक्त क्लोज बटन या बटनाच्या ओपन केल्यानंतर ही कॅप ओपन केल्यानंतर ओपन होईल आणि मतदान संपल्यानंतर क्लोज बटन दाबून आपल्याला मतदान प्रक्रिया क्लोज करता येईल। या पद्धतीने हे मशीन सीलबंद झालेलं आहे आणि मतदानासाठी सज्ज झालेलं आहे। याच्यामध्ये हे CU चं मशीन तिसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे असेल तर या 2 BU या मतदान कक्षामध्ये असेल आणि हे तिन्ही युनिट मतदान करण्यासाठी सज्ज झालेले असतील।